पैठणच्या नाथसागर जलाशयात मगरीचा मुक्त संचार सुरू आहे। पाण्यात पोहण्यासाठी प्रशासनाकडून सक्त मनाई करण्यात आली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण नाथसागर जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने या पाण्यात मगर व अन्य प्राण्यांचा मुक्त संचार वाढल्यामुळे धरणाच्या पाण्यात पर्यटक व नागरिकांना पोहण्यास व पाण्यात उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे। नाथसागर धरणाच्या नियंत्रण कक्षाच्या पाठीमागे असलेल्या धरणाच्या पाण्यामध्ये 10 ते 15 फूट लांबीची मगर या ठिकाणी असलेले पोलीस व सुरक्षकाला आढळून आलेली आहे। यापूर्वीही मगरीने 27 गेटच्या आतील बाजूस दर्शन दिले होते। त्यामुळे धरणामध्ये पाहण्यासाठी व पाण्यामध्ये उतरण्यासाठी नागरिक, शेतकरी, पाणी लाभधारक यांना सूचित करून या परिसरात जनावरे घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे। या नाथसागर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आलेले असून गोदावरी नदीमध्ये 9000 पेक्षा जास्त क्युसेक विसर्ग सुरू आहे। सुरुवातीला मराठवाड्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती। त्यामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असणारे मातीचे धरण जायकवाडी धरण म्हणून या धरणाची ओळख आहे। आपण बघू शकतो हे धरण सध्या 100% परिपूर्ण भरलेलं आहे। जितक्या विसावावरून येत आहे त्याचप्रमाणे तितकं पाणी सध्या नदीच्या काठी सोडले जात आहे। अनेक धरणाची स्थिती भरलेली असल्यामुळे धरणकाठीच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पाणी सोडण्याचे आलेले असल्यामुळे गोदावरीच्या काठीच्या असणाऱ्या गावांना देखील नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाने आवाहन केलेलं आहे। धरण हे सध्या 100% भरलेलं असल्यामुळे यंदा जवळपास 7 ते 8 जिल्ह्यांची तहान या धरणातून भागवत आहे। तर यंदा अनेक हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। त्याच प्रमाणे मागील 2 ते 3 दिवसापूर्वी जायकवाडी धरणातील 27 गेट क्रमांकापाशी 15 ते 16 फुटाची मगर आढळले असल्याने प्रशासनाची खळबळ उडाली होती। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कोणी मासेमारांनी धरणामध्ये उतरू नये, त्याचबरोबर कोणी पर्यटकांनी धरणामध्ये जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन शिरासोबत विजय चिडे।